नमस्कार. मी कवी अरुण ऐवळे, राहणार बोसरी, पुणे. काव्ययोग काव्यसंस्था प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्यकारंडक स्पर्धा 2025 स्पर्धा क्रमांक 8 साठी कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक कविता म्हणजे शब्दांचे मधुर मिलन. कविता म्हणजे शब्दांचे मधुर मिलन. रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी केलेले कवन. रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी केलेले कवन. निसर्गाच्या नगरीत धुंडाळलेले मन. निसर्गाच्या नगरीत धुंडाळलेले मन. कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे वातावरण प्रसन्न करणारं गाणं. कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे वातावरण प्रसन्न करणारं गाणं. कविता म्हणजे नाटाळांच्या पाठीवर ओढलेला आसूड. कविता म्हणजे नाटाळांच्या पाठीवर ओढलेला आसूड. गरिबांच्या जीवनाचं उलगडलेलं कोडं. गरिबांच्या जीवनाचं उलगडलेलं कोडं. मोगऱ्याच्या गजऱ्याला नसते तोड. मोगऱ्याच्या गजऱ्याला नसते तोड. निवडुंगासारखं खडकाळ दगडात वाढलेलं खोडं. निवडुंगासारखं खडकात दगडात वाढलेलं खोडं. कविता म्हणजे तमाशातली गणगवळण. कविता म्हणजे तमाशातली गणगवळण. शाहिराचा डबावरील पहाडी आवाजातील पोहळा. शाहिराचा डबावरील पहाडी आवाजातील पोहळा. अण्णाभाऊ साठ्यांची गावाकडील मैना. अण्णाभाऊ साठ्यांची गावाकडील मैना. शब्दावर प्रेम करणारी कवींची सेना. शब्दावर प्रेम करणारी कवींची सेना. कविता म्हणजे टोप्या फेटे उडवणारी लावणी. कविता म्हणजे टोप्या फेटे उडवणारी लावणी. मैफिलीला खुर्चीवर खेळून ठेवणारं गीत. मैफिलीला खुर्चीवर खेळून ठेवणारं गीत. आजारी माणसाला बरं करणारं संगीत. आजारी माणसाला बरं करणारं संगीत. दोन मित्रांना संमेलनात एकत्र आणणारं गीत. दोन मित्रांना संमेलनात एकत्र आणणारं गीत. कविता म्हणजे गझल, रुबाई आणि बरंच काही. कविता म्हणजे गझल, रुबाई आणि बरंच काही. 2 तास मनाचा ठाव घेणारं संमेलन. 2 तास मनाचा ठाव घेणारं संमेलन. दुःख पळवणाऱ्या शब्दांचं अनोखं आंदोलन. दुःख पळवणाऱ्या शब्दांचं अनोखं आंदोलन. जीवनात नवचैतन्य आणणारं गझल संमेलन. जीवनात नवचैतन्य आणणारं गझल संमेलन. कविता म्हणजे शब्दांचे मधुर मिलन. रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी केलेले कवन. निसर्गाच्या नगरीत धुंडाळलेलं मन. कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे वातावरण प्रसन्न करणारं गाणं. धन्यवाद.